प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 जानेवारी 2025 गुरुवार। पस्तापाचे फल म्हणून पस्तापास योग्य असे फल पिकवा। मॅथ्यू 3 अध्याय 8 वचन। प्रभू आपल्याकडून फळे पिकविण्याची अपेक्षा करतो, परंतु तो आपल्याकडून कोणत्या प्रकारचे फल पिकविण्याची अपेक्षा करतो त्यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे फल म्हणजे पस्तापास योग्य असे फल। पस्ताप हे ख्रिश्चन विश्वासाचे मूळ आहे। पस्ताप ही सर्वात महत्त्वाची शिकवण आणि आत्मिक जीवनाची गणना आहे। पस्तापाशिवाय पापाची क्षमा मिळत नाही। पापाची क्षमा नसल्यास तारण मिळत नाही। ही तिन्ही गोष्टी पस्ताप, पापक्षमा आणि तारण परस्परांशी जोडल्या आहेत। पस्ताप म्हणजे काय? जो व्यक्ती पापी जीवन जगत आहे तो त्या पापासाठी गंध व्यक्त करतो आणि देवाकडे परतो, तेव्हा ते पस्ताप होय। तो स्वर्गीय मार्गावर परत येतो। चांगल्या मार्गावर सर्व मनापासून परतणे अत्यावश्यक आहे, म्हणून पस्ताप गरजेचा आहे। नव्या करारात देवाने दिलेला पहिला संदेश हा पस्तापाचा होता। वाळवंटातून आलेल्या योहान बप्तिस्ताने त्याच्या पहिल्या प्रवचनाची सुरुवात या शब्दांनी केली, पस्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। मॅथ्यू 3 अध्याय 2 वचन। प्रभू येशूनेही आपल्या पहिल्या प्रवचनात पस्तापाचा संदेश दिला आणि सांगितले, पस्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। मॅथ्यू अध्याय 4 17 वचन। प्रभू येशू पृथ्वीवर येण्याची मुख्य उद्देश होता पाप्यांना पस्ताप करण्यासाठी बोलावणे, कारण मी धार्मिकाने नव्हे तर पाप्यांना पस्तापासाठी बोलावल्या आलो आहे। मॅथ्यू 9 अध्याय 13 वचन। पस्ताप केल्यावर होणारे आशीर्वाद। जेव्हा आपण पस्ताप करतो तेव्हा आपली सर्व पापे माफ होतात आणि आपल्यावरचे सगळे शाप दूर होतात। आपल्या अंतःकरणावर दडपून ठेवणारे अपराधी मन ओझे बनत नाही। आपल्या अंतःकरणात देवाची शांती वास करते। शास्त्र काय सांगते? शास्त्रात पस्तापाचे आशीर्वाद स्पष्टपणे सांगितले आहेत। तसेच जो पस्ताप करत नाही त्याला मिळणाऱ्या शिक्षा आणि न्यायाचाही उल्लेख आहे। इस्रायल लोकांनी पस्ताप करून देवाला हाक मारली तेव्हा प्रभूने स्वर्गातून त्यांचे आवाज ऐकला आणि आपल्या मोठ्या दयेमुळे त्यांची सुटका केली। नेहेमिया 9 अध्याय 28 वचन। नेहम्याची लोकांनी पस्ताप करून उपवास केला, रागेत बसून आपल्या पापासाठी दुःख व्यक्त केले। त्यामुळे प्रभूने त्यांची सगळ्यावर आणू इच्छित असलेले संकट टाकले। तुम्ही काय कराल? प्रभूपासून दूर केलेल्या तुमची परिस्थितीची पर्वा न करता तुम्ही अश्रूंनी पस्ताप कराल का? तुम्ही पस्तापास योग्य असे फल पिकवाल का? तुम्ही प्रभूला संतुष्ट करून त्याच्याशी संगती ठेवाल का? देव तुमच्याजवळ शांततेने येवो आणि तुमच्या पस्तापाचे फल स्वीकारो। जर प्रभूने आपल्याला पस्तापाचा अधिकार दिला नसता तर कोणीही या जगात उभा राहू शकला नसता। आपल्या पापासाठी मिळणाऱ्या शिक्षेचा सर्व भार जर आपल्यावर पडला असता तर कोणीही ते सहन करू शकले नसते। म्हणून प्रभू येशूने आपल्या पापासाठी मिळणारी शिक्षा स्वतः क्रूसावर घेतली आणि आपल्याला पापमुक्तीचे आश्वासन दिले। देवाची मुले होऊन आपण नेहमीच प्रभूसाठी फळे पिकवणारे राहू। दैनिक ध्यानवाक्य। मी तुम्हाला खरे सांगतो की पस्ताप करणाऱ्या एका पापासाठी स्वर्गात
जेवढा आनंद होता तेवढ्या नव्वद आणि 90 धर्मी लोकांना पश्चातापाची गरज नसल्यावर होत नाही. लूक 15 अध्याय 7 वचन. दिवसाचे बायबल वाचन. सकाळी निर्गम 7 अध्याय 8 अध्याय. संध्याकाळी मॅथ्यू 15 अध्याय 1 से 20 वचन. धन्यवाद.